माझ्या मते तर सत्ता कोणाची येऊ शकते. हां. कारण कोण किती प्रमाणात वोट मिळतील त्यांना, हां, ते किती प्रमाणात ते दान देतील, हां. त्याच्यावर संपूर्ण अवलंबून आहे. कारण आजच्या ज्या स्थितीला अशी परिस्थिती आहे, आज ह्या पक्षात असलेला नेता कधी दुसऱ्या पक्षात जाईल, अजिबात सांगता येत नाही. हं. आणि मला तर वाटते मुंबई महानगरपालिका ही म्हणतात की सर्वात एशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका हां. आहे. हे लुबाडण्याचं काम करण्याचं आहे. आणि ह्यात राजकारण्यांसारखं एकदम चांगला माणूस कोण नाही, हे राजकारणीच हे करणार आहेत. हं. आणि आम्ही जे सामान्य मुंबईचे नागरिक आहोत, हं. ते फक्त यात भरडले जाणार आहोत. हं. मी कुठल्याही पक्षाला म्हणजे मला जेवढा समजायला राहायला लागल्यापासून मी कुठल्याही पक्षाला मतदान करत नाही. हं. ते मला बरं वाटतं. कारण कधी हा त्याच्यात, कधी तो याच्यात, कधी मराठी, कधी हिंदुत्व, कधी अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे यांचे चालतात. आणि माझा त्याच्यावर 5 पैशाचा विश्वास नाही. पण आता दोन्ही भाऊ एकत्र आलेत ठाकरे. इतक्या वर्षानंतर एकत्र आलेत. 2 शिवसेना वेगळ्या झालेल्या आहेत. इतक्या वर्षानंतर निवडणुका होतात. काय वाटतं मराठी माणसाची साथ ठाकरेंना यावेळेस असेल का? कारण भाजप म्हणतंय की ठाकरे मराठी माणसावरून किंवा मतांसाठी फक्त मराठीचा मुद्दा पुढे आणतात. जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी मतदार म्हणून काय वाटतं? तुमची साथ नेमकी कुणाला आहे? ठाकरे की भाजप एकूणच महायुती असेल? एक तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही इथे आमच्या ब्रिजच्या खाली लागलेले हां. बोर्ड पाहिले असतील. हां. आज मराठी माणसा जागा हो, मराठी माणसा हो, जागा हो, हो. हो, हो. मराठी माणूस जागा आहे, हो. पण मराठी माणसाला परत झोपण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. हां. आज भारतीय जनता पक्ष आहे किंवा तुमचा राज ठाकरे आहेत, हां. उद्धव ठाकरे आहेत. हां, हां. काय त्यांनी हे केलंय? काही केलेलं नाहीये. मराठी माणूस जसा आहे तसा तो रगडला जातोय आणि तसा चेपला जातोय. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही या लालबागच्या रस्त्यावर येऊन बघा. हां. लालबागच्या रस्त्यावर इथे मराठी माणसांचे किती जे छोटे छोटे फेरीवाल्यांचे धंदे आहेत. हां, हां. संध्याकाळी BMCच्या गाड्या आल्या की त्याला सगळ्या गाड्या होते उठवायला लावतात. हं. पण ते तिकडे पुढे जाऊन मोहम्मद अली रोडला पहा. आत्ता मला वाटतं 2 दिवसापूर्वी कोणत्यातरी महापालिकेच्या चांगल्या माणसांनी ते संपूर्ण धंदे त्यांनी उचलले. हां. पण ह्यांना कुठल्या प्रकारची शिस्त लागली पाहिजे, तरच ह्याच्या सुधारणा होतील. हो. आणि हे जे पक्ष सगळे आलेत, आय डोंट नो पुढे काय होईल, त्या देशाचं भवितव्य सांगू शकत नाही.